झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पाहूयात एक्सक्लुझिव्ह बातमी। पुण्यातून लवासाला देण्यात आलेला विशेष प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा रद्द करण्याबाबतची फाईल 4.5 महिन्यांपूर्वी मंत्रालयाला लागलेल्या आगीत भस्मसात झाली। यापूर्वी लवासाला वेळोवेळी अनेक बाबतीत देण्यात आलेली सूट आणि सवलत लक्षात घेता ही फाईल रिस्टोर व्हायला विलंब का लागतोय याची चर्चा आता नगरविकास विभागात सुरू झाली आहे। यामागे काही गौडबंगाल आहे का असा संशय आता व्यक्त होतोय। लवासा विरोधात उठलेलं वादळ अजूनही शांत होण्याची चिन्ह नाहीत। 21 जून रोजी मंत्रालयाच्या 3 मजल्यांना लागलेल्या आगीत अनेक फाईल्ससह लवासाला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्याबाबतची फाईलही जळून खाक झाली। या गोष्टीला आता 4.5 महिने होत आले, मात्र लवासाबाबतची एवढी महत्त्वपूर्ण फाईल अजून रिस्टोर करण्यात आलेली नाही। पुणे इथल्या शहर नियोजन विभागातर्फे लवासाच्या फाईलचा काही भाग रिस्टोर करण्यात आलाय। फाईलचा रिस्टोर करण्यात आलेला काही भाग मुंबईतील नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आलाय। ऑगस्टमध्ये नगरविकास विभागाकडे आलेली ही फाईल पूर्ण रिस्टोर करण्यासाठी नगरविकास विभागातर्फे कोणतेही प्रयत्न झाले नसल्याची माहिती याच खात्यातील सूत्रांकडून मिळाली आहे। विशेष दर्जामुळे लवासाला आपल्या प्रकल्पाचं नियोजन स्वतः करण्याचा अधिकार प्राप्त झालाय। ते स्वतःच्या अधिकारात इमारत आणि बांधकाम आराखडे मंजूर करू शकतात। यासाठी त्यांना महापालिका अथवा शहर नियोजन विभागाची परवानगी घेण्याचीही आवश्यकता नाही। मात्र याबाबतचा आराखडा बांधकाम सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांमध्ये महापालिकेला सादर करावा लागतो। हा आराखडा त्या विभागातील मास्टर आराखड्याचं उल्लंघन करणारा नसावा अशी ही अट आहे। मात्र लवासानं काही नियमांचा भंग केल्यामुळे तसंच नियोजन आराखडा नसलेल्या भागात केलेलं बांधकाम यामुळे लवासाचा विशेष दर्जा रद्द करावा अशी शिफारस नगरविकास विभागाने मागील वर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती। लवासापुढे मोठी अडचण निर्माण करणारी ही फाईल अद्याप रिस्टोर झालेली नाही। मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लक्ष का घालत नाहीत असा सवाल उपस्थित होतोय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयानं आता या फाईलबाबत नगरविकास विभागाकडून माहिती मागवली आहे। लवासाला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्याबाबतची ही फाईल रिस्टोर झाली तर लवासापुढे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत। त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाभोवती संशयाचं धुकं निर्माण झालंय। झी 24 ताससाठी मुंबईहून दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट। सुनीता सूर आपल्या संपर्कात आहेत। नेहमी लवासाच्या प्रश्नावरती त्या लढा देत आहेत सामाजिक कार्यकर्त्या। सुनीता मॅडम, काय सांगाल एकूणच या फाईलमुळे आता एक नवीन गौड बंगाल याच्यामध्ये आहे का, एक नवीन घोटाळा यामध्ये होतोय असं आपल्याला वाटतंय का? एखादी फाईल एखाद्या ठिकाणी जळली तर तिची अर्थातच डुप्लिकेशन कुठेतरी झालेलं असतं आणि टाउन प्लॅनिंग विभाग जो पुण्याचा आहे त्याच्यामध्ये ती निश्चितच मिळणार आहे। 19/11/2010 ला एक पहिल्यांदा जेव्हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने आपली ऑब्जेक्शन्स रेज केलेली होती आणि त्याच्यानंतर वारंवार मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलेलं होतं की ह्याच्यात अनेक कायदेभंग झालेले आहेत, नियमभंग उल्लंघनं झालेली आहेत। त्यामुळे खरं तर ती एक विशिष्ट फाईल जळली, पण त्याची डुप्लिकेट फाईल किंवा त्याचं संबंध कागदपत्र पुन्हा तयार करता येतं। मी तर शासनाला असं म्हणे, हवं असेल तर आम्ही आमच्याकडची फाईल तुम्हाला देतो, कारण आमच्याकडे ही सगळी कागदपत्र आहेत ज्याच्यामध्ये हे सर्व रेकमेंडेशन केलेलं आहे। लवासानी केलेली उल्लंघनं ज्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। मुळात आमचं म्हणणं असं आहे की लवासाला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी दिलीच कशाला? खरंय सुनीताताई, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एकूणच आपल्याकडे ही कागदपत्र आहेत, आपण शासनाला द्यायला तयार आहात, कुठेतरी जाणून बुजून याला विलंब होतोय असंच आपल्याला म्हणायचंय। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। सुनीता सूर पर्यावरणवादी आपल्यासोबत होत्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।